तो पॅटर्नवरतीच ते चालता. नंबर्स, अचिव्हमेंट्स, तुमचा इयर ऑफ एक्सपिरियन्स, किती प्रोजेक्टवरती काम केलंय, तुमचं इम्पॅक्ट काय आहे, खूप ह्याच्यावरती काम केलेलं आहे, माझं नाव हे, माझं असं आहे, मी त्याचं तसं आहे, किंवा काय काय केलेलं आहे, मी हे टूल्स अँड टेक्नॉलॉजी मला एक्सपिरियन्स आहे, मग तुम्ही एकदा सिलेक्ट करा. नाही, तुमचा रिझ्यूम बोलला पाहिजे. एजंट म्हणता मी सगळं केलंय आणि रिझ्यूम कोणाला शेअर केला तर तो रिझ्यूम बघितलं की कळतं, अरे रिझ्यूम मध्ये काही नाहीच आहे, तुझा रिक्रुटर तुला सिलेक्ट कसा करेल. तुमच्या अगेन्स्ट तुमचा रिझ्यूम समोर सगळ्यांना कन्वे करतो की हां, या पोराला, या कॅन्डिडेटला एवढं एवढं नॉलेज आहे, तुम्ही त्याला सिलेक्ट करा किंवा रिजेक्ट करा म्हणून. लास्ट वीक मुंबईवरून मला एक कॉल आला. जावा डेव्हलपर 3.4 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि ले ऑफमध्ये त्याला काढलं होतं आणि लास्ट 5 मंथ्स पासून तो जॉब शोधतोय. ATS फ्रेंडली रिझ्यूम आहे, एक्सपिरियन्स आहे, 2 कंपन्यांचा डिटेल्स प्रोजेक्ट टाकले आहेत, कीवर्ड बेस आहे, स्कोर चांगला आहे आणि ते सगळं असूनही इंटरव्ह्यूचे कॉल येत नाहीत. मग त्याला मी विचारलं की तुझा रिझ्यूमे मला शेअर कर. त्यांनी मला रिझ्यूम शेअर केला, मी ओपन केला आणि तिथेच मला प्रॉब्लेम वाटला. आता मी तुम्हाला स्क्रीनवरती हा रिझ्यूम देतो. मला 7 सेकंदमध्ये ॲज अ रिक्रुटर जसे व्हेरीफाय करता की जसं बघता सिलेक्ट किंवा रिजेक्ट, तसं तुम्ही मला फक्त सांगा की हा रिझ्यूम कसा आहे. तर हा रिझ्यूम तुम्हाला काय वाटतंय, मी पण रिजेक्ट केला ॲज अ रिक्रुटर पॉईंट ऑफ व्ह्यूने. बट तुम्हाला वाटतंय का या रिझ्यूममध्ये काही प्रॉब्लेम आहे? या रिझ्यूममध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, तरी पण हा रिझ्यूमे रिजेक्ट झाला. रिझन काय? चला एक गेम खेळू, तुम्हाला कॉमेडी वाटेल बट सिरियस आहे. टेक एक्झाम्पल ऑफ रिक्रुटर किंवा HR हे ऑफिसला येतात 9:30 वाजता. 9:30 वाजता ऑफिसला आल्यानंतर त्यांच्याकडे पूर्ण लिस्ट असते. 100 मेल्स असतात, 50 त्यांचे इंटरव्ह्यूचे कॉल्स असतात, त्यानंतर त्यांना रिझ्यूम्स असतात, त्यानंतर कॉपी, मीटिंग्स, कॉल्स, त्यानंतर हायरिंगचा प्रेशर, त्यानंतर कोणाला पाईपलाईनमध्ये जी ऑफर लेटर दिली ते, इंटरव्ह्यू शेड्यूल, कोणतं पॅनल आहे नाही आहे अवेलेबल, कोणता मुलगा अवेलेबल आहे, कोण रिशूट करत आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना डेलीमध्ये आल्यानंतर सगळं दिसतं. आता त्याच 100 पोरांमध्ये ज्यांचा रिझ्यूम आहे, त्यांचा रिझ्यूम तुमचा रिझ्यूम त्या 100 पोरांमध्ये आहे. मला एक सांगा, तुमचा रिझ्यूम लाईन बाय लाईन चेक केला जाईल का? मला फक्त नक्की कमेंटमध्ये सांगा. मग तुम्हाला क्वेश्चन पडेल की अरे मग असं असेल तर मग रिझ्यूम सिलेक्ट कसा होता, रिझ्यूम रिक्रुटर कसा कॉल करता, रिक्रुटर रिझ्यूम ते सिलेक्ट कसे करता. बरं, टेक एक्झाम्पल, हा मी तुम्हाला एक रिझ्यूम देतो, स्क्रीनवरती रिझ्यूम देतो, तो रिझ्यूम तुम्ही चेक करा आणि फक्त सांगा की यामध्ये काय काय लिहिलेलं आहे. वर्क ऑन सिलेनियम, वर्क ऑन असं, वर्क ऑन तसं. मग यामध्ये रिक्रुटर तुमची स्पेलिंग मिस्टेक बघता का, तुमचे काय रेकॉर्ड बघता का, तुमचं काय बघता का, तुमचे स्किल्स बघता का, किंवा काय बघता. तर काय बघता ते की हां, तुम्ही काय लिहिलं इथे, वर्क ऑन सिलेनियम. मला सांगा वर्क ऑन सिलेनियम म्हणजे काय नेमकं. सिलेनियम टूलमध्ये वरती तुम्ही काम केलंय, मग त्याच्याऐवजी जर तुम्ही व्यवस्थित जर असं लिहिलं असतं की ऑटोमेटेड 420 रिग्रेशन टेस्ट केसेस, रिड्यूस रिग्रेशन टाइम 65%, सडनली कॅन्डिडेट लुक स्ट्रॉंगर. कारण त्यांना असं वाटतं की हां, पूर्ण प्रॉपर काहीतरी एक्सप्लेन केलंय. तुम्ही काय करताय, फक्त वर्क ऑन, साऊंड नॉलेज ऑफ दिस, हे ते. अरे हे अशा कीवर्ड्स नाही करायचे आपल्याला, हे आपल्याला नकोय. तुम्हाला किती जरी एक्सपिरियन्स असेल ना, गुड एक्सपिरियन्स इन गिट आणि जेनकिन्स असं काय काय जण टाकता. साऊंड नॉलेज ऑफ इन जावा उप्स कन्सेप्ट, आय हॅव वर्क ऑन गिट अँड अजून काही असं, हे नाही आहे. हे आय हॅव वर्क ऑन स्प्रिंग बूट फ्रेमवर्क. अरे तुम्हाला फ्रेमवर्क, त्या फ्रेमवर्कने तुमचा इम्पॅक्ट काय केला, त्या फ्रेमवर्कने तुम्ही काय केलंय, हे असं जर केलं तर तुम्हाला काय, तुमचा रिझ्युमे शॉर्टलिस्ट होईल का? मी तुम्हाला सांगतो 7 ते 8 सेकंदाच्या व्यतिरिक्त तुमचा रिझ्युमे नजरेखालून जातो. बस तेवढा त्यांना तेवढी प्रॅक्टिस झालेली असते. 200 रिझ्यूम्स ते एका दिवसात ते व्हेरीफाय करू शकता आणि ते सिलेक्ट आणि रिजेक्ट करू शकता. तर तेवढा टाईम नाही आहे. तुम्ही रिक्रुटरची सायकोलॉजी समजून घ्या. रिक्रुटर जेव्हा पण रिझ्यूम बघताना, तर रिझ्यूम तुमचा स्पेलिंग मिस्टेक नसतं, त्यामध्ये ग्रामर नाही काढत तुमचे किंवा काही नाही, किंवा तेवढा त्यांचा टाईमच नसतो. ते काय बघता की तुमचा इयर ऑफ एक्सपिरियन्स, तुम्ही कुठल्या टूल्स अँड टेक्नॉलॉजी काम केलंय, तुम्ही काय अचीव्ह केलंय, तुम्ही म्हणजे तो एक पॅटर्न आहे. तो पॅटर्नवरतीच ते चालता. नंबर्स, अचिव्हमेंट्स, तुमचा इयर ऑफ एक्सपिरियन्स, किती प्रोजेक्टवरती काम केलंय, तुमचं इम्पॅक्ट काय आहे, या 4-5 गोष्टी बघता. दॅट्स इट. तेवढंच तुम्हाला फक्त तुमच्या रिझ्यूमवरती असलं पाहिजे. सो HR रिक्रुटरची सायकोलॉजी समजून घ्या. कारण खूप तेच खूप जास्त रिझ्यूम्स त्यांच्याकडे येतात. नोकरी असेल, रेफरन्स असेल, जेवढे पण प्लॅटफॉर्म्स आहेत तिथून असेल, आणि त्यांच्या पोझिशन खूप कमी असतात. मग त्यांना पूर्ण रिझ्यूम गो थ्रू केल्यानंतर 7 ते 8 सेकंदामध्ये ते त्यांची सायकोलॉजी कशी असेल, त्यांचं ब्रेन काय काम करत असेल, काय पॅटर्न, सिम्पल, नंबर्स, अचिव्हमेंट आणि पॅराग्राफ वगैरे. मला सांगा, तुम्हाला जर एखादा पॅराग्राफ दिला तर तुम्ही पॅराग्राफ रीड करणार आहेत का हो? जर तुम्ही एखादा नुसता कीवर्ड दिला तर ते त्यांना अंडरस्टँड नाही होणार. वन लाईनर द्या ना, सिम्पल वन लाईनर, तर ते तुम्हाला त्यांना अंडरस्टँड होईल. मी तुम्हाला आता प्रॅक्टिकली 2 रिझ्यूम दाखवतो आणि मग तुम्ही सांगा की तुम्ही कुठला सिलेक्ट करणार. 7 ते 8 सेकंदमध्ये तुम्हाला 2 रिझ्यूम घेतो, लेफ्ट साईड आणि राईट साईड. आता मला सांगा, अजय पाटील 2 इयरचा एक्सपिरियन्स आहे आणि रिझ्यूमे आहे 2 पेजचा. ठीक आहे. आता तोच मी दुसरा रिझ्यूम घेतो, अमोल पाटील. टोटल डिटेल्स बघा तुम्ही, 2 इयरचा आहे आणि सिंगल पेज आहे, आणि डिटेलमध्ये बघितलं तर कुठे पॅराग्राफ नाही आहे,
प्रॉपर 7 सेकंडमध्ये त्यांचा जर पॅटर्न सिम्पल पॅराग्राफ नाहीये, कीवर्ड्स आहेत, एक्सपिरियन्स काय काय आहे, डेव्हलप काय आहे, कुठे तुम्हाला दिसतंय का की वर्क ऑन असं असं किंवा कसं असं वर्क ऑन अजाईल एन्व्हायरमेंट डिलिव्हरी मल्टिपल युजर स्टोरीज, तर हे पण ॲड केलेलं आहे. आणि तेच तुम्ही जर इथे जर बघितलं ना तुम्ही, तर इथे पण आहे, व्यवस्थित आहे. बट जर कम्पॅरिझन करायचं बोललं, कारण कसं आहे की अजय पाटील पण चांगलाच रिझ्यूम बनवणार आहे, अमोल पाटील पण चांगलाच रिझ्यूम बनवणार आहे, पण त्यातली त्यात रिक्रुटर कुठला सिलेक्ट करणार आहे. अजून एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. आता हे एक्झाम्पल हे लाईव्हला पण मी हे एक्झाम्पल दिलं होतं. आता ह्याचा जर स्कोर चेक केला तुम्ही 72 स्कोर येणार आहे. याचा जर चेक केला ना 100% येणार आहे. जर तुम्हाला समजा अबाउट मीच्या रिलेटेड तुम्ही केलं, फ्रेशरच्या रिलेटेड तुम्ही कंपनी टाकली किंवा काय टाकली, अरे प्रोफाईल पण अंडरस्टँड होत नाही की तुम्हाला नेमकं कोणत्या प्रोफाईलसाठी अप्लाय करताय किंवा अंडरस्टँड काय करायचं आहे. आणि तेच जर तुम्ही ओम शर्माचं बघितलं ना, तर ओम शर्माचं बघा 5+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आणि सिंगल पेजमध्ये आहे. सिंगल पेजमध्ये ते पण 70-80% मध्ये तो रिझ्यूम सगळा झालेला आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर, ज्युनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर, टेक्निकल स्किल्समध्ये काय काय आहे, प्रोजेक्ट कोणत्या केलं, ई कॉमर्स आणि रिअल टाइम चार्ट ॲप्लिकेशन, या 4-5 गोष्टी जरी म्हणजे बघितलं ना, तुम्ही सांगा, तुम्ही मला सांगू शकता की हा रिझ्यूम बघून तुमचं शॉर्टलिस्ट होणार आहे का नाही. आपण कसं काय बोलू शकतो की यार मला इंटरव्ह्यूचे कॉल्स येत नाही किंवा काय नाही. अरे मी तुम्हाला खूप वेळ सांगितलेलं आहे की तुम्हाला रिझ्यूम किती बनवायचे आहेत, काय बनवायचे आहे, सायकोलॉजी समजून घ्या, रिक्रुटर एचआरला समजा. आता मी तुम्हाला असं वाटेल की यार हां ठीक आहे, तुम्ही बोलताय की आम्ही रिझ्यूम किती जरी चांगला केला किंवा काही झाला ना, तुम्हीच टेम्पलेट प्रोव्हाइड केलेले आहेत, आम्ही दिवस घालतो रिझ्यूमला, आणि तरी पण तो रिझ्यूमे सिलेक्ट होत नाही. आता काय करायचं, मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो काही गोष्टी. ChatGPT म्हणा, तुम्हाला क्लाउड म्हणा, तुम्हाला तिथं तुमचा रिझ्यूमे तुम्हाला स्वतः व्हेरीफाय कसा करायचा आहे तो मी दाखवतो की हा ॲक्ट ॲज अ रिक्रुटर तुम्हाला कसं बघायचं, आणि तुम्ही माझा रिझ्यूमे व्हेरीफाय करा की हा रिझ्यूम माझा सिलेक्ट होणार आहे का नाही. तुम्ही ते तर चेक करा आधी, आणि त्यानंतर मग तुम्ही अपेक्षा करू शकता का, अरे हां आपली चेकलिस्ट आता झालेली आहे, आपला रिझ्यूम चांगला बेटर आहे, आता त्यानंतर आपण इंटरव्ह्यूची कॉलची वेट करू शकतो. आता तुम्हाला सेकंड एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. आता इथे आता माझ्याकडे मी एक हे पण केलेलं आहे टेल्स, की जे तुम्ही असं नाही करायचं की वर्क ऑन सिलेनियम ऑटोमेशन, हे असं नाही टाकायचं. काय टाकायचं आहे, ऑटोमेटेड 450+ रिग्रेशन टेस्ट केसेस युजिंग सिलेनियम जावा टेस्टिंग रिड्युसिंग रिग्रेशन एफर्ट्स बाय 50 तर 65%. तर या असं वर्क ऑन फ्रेमवर्क नाही टाकायचं, डेव्हलप हायब्रिड फ्रेमवर्क. तर जावा डेव्हलपर असा तुम्ही तर डेव्हलप न्यू फीचर युजिंग जावा स्प्रिंग बूट असं नाही टाकायचं. डिझाईन अँड डेव्हलप 50% स्केलेबल बॅकएंड फीचर युजिंग जावा स्प्रिंग बूट सर्व्हर ओव्हर 1 मिलियन मंथली युजिंग विथ 99% ॲप्लिकेशन अवेलेबिलिटी. या टाईपमध्ये जर तुम्ही केलं ना, तर ते तुम्हाला खूप जास्त इफेक्टिव्ह राहणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो की एक ChatGPT, आता 2 AI चे टूल मी सांगतो तुम्हाला. ChatGPT जे सगळे यूज करते, आणि क्लाउड कसं की ChatGPT, आता आपलं कसं होतं की पहिलं गुगल कसं की थोडं जनरिक इन्फॉर्मेशन द्यायचं, ChatGPT थोडंसं स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते, आणि क्लाउड कसं त्याचे ॲडव्हान्स आपल्याला डिटेलमध्येच सगळं भेटतं. तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी यूज करू शकता. आता मी काय करतो, हा एक प्रॉम्प्ट घेतो, मी तुम्हाला सगळे प्रॉम्प्ट आणि रिझ्यूमचे चांगले टेम्पलेट आहेत ना, ते मी तुम्हाला कमेंट्समध्ये पिंक करतो. तर आता मी ChatGPTमध्ये करतो की काय, ॲक्ट ॲज अ सिनियर रिक्रुटर. त्यानंतर मी पूर्ण प्रॉम्प्ट टाकतो. प्रॉम्प्ट बरोबर मी माझा एक रिझ्यूमे कुठलाही एखादा रिझ्यूमे मी अटॅच करतो. प्रॉम्प्ट देताना पण मी आधी काय सांगितलंय, ॲक्ट ॲज अ QA ऑटोमेशन इंजिनियर हायरिंग, रिव्ह्यू माय रिझ्यूम एक्झॅक्टली लाईक अ रिक्रुटर, यू हॅव 7 सेकंड टू स्कॅन इट फॉर सेशन. हे टोटल मी सगळं टाकलं आहे. डू नॉट इन्व्हेस्ट द फेक अचिव्हमेंट, ओके, एक्सप्लेन वाय द सजेशन इम्प्रूव्ह, आणि यामध्ये टोटल मी सेंड करतो. नऊ आपल्याला एक्झॅक्ट काय भेटतं ते बघा. आता आपल्याला फायनली रिस्पॉन्स भेटला आहे. 7 सेकंड रिक्रुटर स्कॅन. आता बघा यामध्ये काय आहे, किंवा इंजिनियर विथ 10 इयर एक्सपिरियन्स, ठीक आहे. इम्प्लिमेंट्स रेड फ्लॅग आहे, यू रिझ्यूम यूज 5 इयर्स नॉट QA विथ 10, ठीक आहे, आपण आधी मेन्शन केलं होतं त्यामुळे. तर हे एक मिसमॅच हे आपणच केलेलं आहे, ठीक आहे. सो नो QA ऑटोमेशन फोकस, नो सेलेनियम प्ले राईट हे फोकस, एवढं सगळं सांगितलं आहे. व्हॉट कॅचेस माय आईज फर्स्ट, हेडर गुड, जे चांगलं आहे ते. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट 5+, व्हॉट इज मॅटर्स, करंट टायटल, रिक्रुटर स्कॅन आहे बघा, करंट टायटल, इयर ऑफ एक्सपिरियन्स, मॅचिंग स्किल्स, प्रोफेशनल समरी, जे चांगलं आहे ते पण दिलं आहे. आता हे सगळं जर दिल्यानंतर मी अजून एक प्रॉम्प्ट टाकतो इथे, की आपल्याला तुम्ही डायरेक्टली गो थ्रू करू शकता. मी तुम्हाला सगळे प्रॉम्प्ट देतो, आणि इथे वुड यू शॉर्टलिस्ट दिस कॅन्डिडेट, येस और नो, वाय. Shortlist, yes, I would shortlist this candidate for a software developer role. No, I would not shortlist this candidate for a senior QA automation engineer 10+ year. If I am hiring a software developer 3 to 6, decision yes. Why I would shortlist? In 7 seconds, I see 5 years of experience, Java plus Spring Boot, JS, Microsoft, AWS, हे बघा आहे. म्हणजे असं जर तुम्ही केलं ना, तर हा कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट व्हायचे चान्सेस आहेत. आणि पॉझिटिव्ह सगळे पॉईंट्स किती आहेत सगळे तुमच्या समोर मी सगळे मांडलेले आहेत. आता सेम मी क्लाउडला पण विचारतो. क्लाउडला काय सांगितलं, यू आर अ सॉफ्टवेअर इंजिनियर हायरिंग मॅनेजर विथ 5 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, हायरिंग एक्सपिरियन्स. तुम्हाला तेवढा हायरिंगचा एक्सपिरियन्स आहे. आता सेकंड काय करतो मी,
रिव्ह्यू माय रिझ्यूम मी आता इथे सेंड करतो. आपण रिस्पॉन्स बघूया काय 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 येतं. तर आता इथे तुम्ही रिस्पॉन्स बघा. फर्स्ट इम्प्रेशन वीक. ऑलरेडी मी काय केलेलं आहे, वीक थोडासा रिझ्यूम हे केलेला आहे. आणि इथे तुम्ही बघा प्रॉपर एकदम रेड फ्लॅग कशासाठी आलेत. वीक वर्डिंग आहे, सिम्पल आहे. मला सांगा, अरे तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे, रिक्रुटर तुमच्या सोबतच आहे, तुम्ही डेली यूज करताय, पण त्याला प्रॉपरली यूज करा. सो फायनली मी तुम्हाला एकच सांगेल की कुठलाही रिक्रुटर तुम्हाला तुमच्या समोर नाही आहे, किंवा तुम्ही एखाद्या रिक्रुटरला सांगत नाही की माझा रिझ्यूम तुम्ही सिलेक्ट करा, हा माझा रिझ्यूम चांगला आहे, किंवा मी खूप ह्याच्यावरती काम केलेलं आहे, माझं नाव हे, माझं असं, मी तसं तसं आहे, किंवा काय काय केलेलं आहे, मी हे टूल्स अँड टेक्नॉलॉजी मला एक्सपिरियन्स आहे, मला तुम्ही एकदा सिलेक्ट करा. नाही, तुमचा रिझ्यूम बोलला पाहिजे. तुम्ही तुमचा रिझ्यूम म्हणजे काय की ना, की तुम्ही आहात आणि तुम्ही तुमचा रिझ्यूम कन्वे करतोय रिक्रुटरला की ह्या रिझ्यूमला सिलेक्ट करा. असा रिझ्यूम फर्स्ट इम्प्रेशन इक्वल्स टू लास्ट इम्प्रेशन. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. तुम्ही काय करताय, कोर्स लावताय, AI शिकताय, चांगले 3 मंथ्स 6 मंथ्स स्टडी करताय, इंटरव्ह्यूचं फुल प्रिपरेशन करताय, आणि 20 मिनिटात कोणाच तरी कॉपी पेस्ट करताय, प्रोजेक्ट ॲड करताय आणि रिझ्यूम अटॅच करताय आणि सांगताय की मला कॉल्स येत नाहीत. कसे नाही येणार? कसे येणार तुम्हाला कॉल्स? मला सांगा तुम्हाला, की तुम्ही दुसऱ्याचा रिझ्यूम, दुसऱ्याचा प्रोजेक्ट, दुसऱ्याच्या सगळ्या लाईन्स वगैरे तुम्ही कधी रिझ्यूम गोथ्रू केलाय? आणि लाईन बाय लाईन, वर्ड बाय वर्ड हा तुम्हाला माहीत पाहिजे, तुम्हाला आला पाहिजे, तुम्ही व्यवस्थित काय टाकलंय, काय नाही आहे, काय आपल्याला येतं किंवा काय नाही, हे सगळं केलं पाहिजे. कारण तुमच्या अगेन्स्टने तुमचा रिझ्यूम समोर सगळ्यांना कन्वे करतो की हां, या पोराला, या कॅन्डिडेटला एवढं नॉलेज आहे, तुम्ही त्याला सिलेक्ट करा किंवा रिजेक्ट करा म्हणून. तर या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. ॲज पर तुम्ही जर किती जरी म्हणले की मला कॉल्स येत नाहीत किंवा काय नाही, फर्स्ट स्टेप मार्केट कसं आहे काय नाही त्यावरती मी बोलणार नाही, पण ही तुमची जी फर्स्ट स्टेप आहे रिझ्यूमची, ती आज फायनल करायची आहे. आणि जेवढे पण रिझ्यूम्स टेम्पलेट्स वगैरे जे पण आहेत, मी कमेंटमध्ये पिंग करतो. तुमचे जे पण डाऊट्स असतील, जे तुम्हाला रिझ्यूम रिव्ह्यू करायचं आहे किंवा काय करायचं आहे, मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. टॉपमेटवरती आहे, तुम्हाला जर काही पर्सनल गायडन्स हवे असेल तर तुम्ही टॉपमेटवरती पण सेशन बुक करू शकता. हे सगळं गायडन्स घ्या आणि तयारी करा आणि तरच मार्केटमध्ये उतरा. विनाकारण फक्त मला माझा इंटरव्ह्यूचे कॉल्स येत नाहीत, मी तयारी माझी नाही आहे, काही जण म्हणतात मी सगळं केलं आणि रिझ्यूम कोणाला शेअर केला तर तो रिझ्यूम बघितलं कीच कळतं, अरे रिझ्यूममध्ये काही नाहीच आहे, तुझं रिक्रुटर तुला सिलेक्ट कसा करेल? त्यावरती पण नक्की काम करा. पर्सनल, प्रोफेशनल आणि टेक्निकल या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही काम केलं पाहिजे जर तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल तर, आणि इंटरव्ह्यूचे कॉल्स तुम्हाला यायचे असतील तर. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर हा नक्की व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.